आज आपण पुन्हा एकदा आलो आहे नव्या ट्रेकला आपल्या. आता आपले पेपर तर संपलेत, आपले किल्ले एक्सप्लोअर करणं सुरूच असेल. म्हणून आता मी चाललो आहे आज चांदवड किल्ल्यावर. इकडं समोरच्या बाजूला आहे, इकडं रेणुका मातेचं मंदिर आणि आपल्याला हे समोरच्या चांदवड किल्ल्यावर जायचं आहे. आता चांदवड किल्ला बऱ्याच जणांना म्हणजे माहीत नाही. आता फेमस किल्ले बरेच जण फिरतात, पण असे जे फेमस नसलेले किल्ले ते बरेच जण जात नाही. मग आपण आज जाऊ चांदवड किल्ल्यावर. पहिले रेणुका मातेचं दर्शन घेऊ आणि मग आपण भेटू डायरेक्ट. कारण किल्ल्यावर जायला रस्ता आहे नाही फिक्स माहीत नाही, पण आपण जाऊ. कारण इथले लोक तर बोलले म्हणजे 1-2 जण का म्हणे वरती जायला पहिले रस्ता होता, आता रस्ता नाही, पण आपण जाऊ कसं तरी. आता आपण आलो आहे चांदवडगडाच्या थोडं मध्यभागी. इथून आपल्याला खालच्या बाजूला गोशाळा, चंद्रेश्वरांचं मंदिर, पोलीस चौकी वगैरे लागते. तुम्हाला ते दाखवतो. हे इकडं समोर तिथं ती पोलीस चौकी, ही इथं गोशाळा आहे. ह्या गोशाळेच्या मागूनच असा रस्ता आहे, पण थोडा कठीणच रस्ता आहे, तर सापडत नाही. इकडं सगळ्या चांदवड गावाचा व्ह्यू. तिकडं हरिश्चंद्रेश्वर म्हणतो, चंद्रेश्वर मंदिर, ही गोशाळा. आता इथूनच आपण आता वरती जाऊ आणि बघू किती वेळ लागतो. आत्ता वाजलेत तर 12. थोड्या वेळात आपण 1 वाजेपर्यंत वरती असू, पण पहिलं रस्ता प्रॉपर भेटला पाहिजे. अजून रस्ता भेटलेला नाही आहे, शोधत चाललो आहे. तर आता इथं आपण 70% जास्त चांदवडगड चढलेलो आहे. आता थोडंसं इथून वरती राहिलेलं आहे. आता ती सीडी बघू आहे का नाही, पण आता इथं थोड्या वेळा आपण रेस्ट घेऊया झाडाखाली. आणि इथून जो आपल्याला पूर्ण सातमा रांगेचा हे भेटतो, व्ह्यू भेटतो, तो बघा एकदा तुम्ही. ह्या बाजूला इकडं कोळधेर राजधेर किल्ला, समोर इंद्राई किल्ला, मग तिकडं पुढं कांचन आणि मंचन, मग तो समोर जो सर्वात उंच दिसतोय तो आपला धोडप. आणि एकदम जर पुढं बघितलं तर त्या बाजूला आपल्याला सप्तशृंगी गड आणि मार्कंडे पर्वत पण दिसतोय. ज्या बाजूला आपण गेलो होतो तिकडून आपल्याला धोडपपर्यंतचा व्ह्यू दिसत होता. पुढचं चांदवड वगैरे किल्ले नव्हते दिसत, पण आता इथून सप्तशृंगी गड पण दिसतोय. आणि मेन म्हणजे जर एकदम नीट बघितलं, कॅमेऱ्यात तर नाही दिसणार, पण नीट बघितलं तर समोर त्या बाजूला तिथं ह्या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये तिथं आपल्याला साल्हेर आणि सालोटा पण दिसून येतोय लगेच एकदम क्लिअरली. कॅमेऱ्यात दिसेल असेल का नाही माहीत, पण डोळ्यांनी आपल्याला क्लिअरली इथून साल्हेर आणि सालोटा दिसतोय, एकदम टॉपचा पॉईंट. आणि त्याच्याच पुढं सावलीत एकदम गेलेला आहे, म्हणजे धुक्यामध्ये. वातावरण एवढं क्लिअर नाही, पण इथं सालोटा पण दिसतोय. मग आता 5-10 मिनटं इथं बसू, रेस्ट घेऊ आणि मग इथून आपण जाऊ वरच्या बाजूला. तिकडं ह्या बाजूलाच शिडी आहे, मग इकडून जाऊ वरती आणि मग टॉपला आपण व्ह्यू बघून परत निघू नाशिकसाठी. आता इथं आपण किल्ल्याच्या टोकाकडेच चाललो होतो आणि खाली आपल्याला थोडेसे असे मूर्ती वगैरे बघायला भेटल्या. पण इथं वरती आल्यानंतर आपल्याला इथं किल्ल्याचे अवशेष म्हणजे तटबंदी बघायला भेटते. पूर्णपणे तटबंदी तर नाही, पण ही इथं समोर इथं तटबंदी आहे. इथून थोडीशी दिसते अशी, इथून तिथपर्यंत जाते आणि पुढं 2 गुफा लागते आपल्याला. तिकडं जाऊन बघू. पण वरती जायचा रस्ता मला अजून दिसलेला नाही आणि ढगं गडगडत आहे. चक्क पावसाचं वातावरण पण नाही झालं प्रॉपर, पण तरी ढगं गडगडत आहे. पण तुम्ही एकदा व्ह्यू पहा, जाऊ द्या एकदा. इकडं काय क्लास व्ह्यू आहे. आज काय माहीत कोणता वार आहे, शुक्रवार असेल. आणि आज आपण ट्रेकला आलो आहे आणि हा किल्ला कोणाला माहीत नसल्यामुळे मी एकटाच आहे पूर्ण या ट्रेकवर. टोटली सोलो ट्रेक हा झाला माझा. बाकीच्या जागी पण सोलो गेलो आहे, पण तिथं नंतर कोण ना कोण पब्लिकमधला एखादा मित्र वगैरे बनून जातो, पण इथं कोणीच नाही आसपास माझ्या. मग आता इथून आपण जाऊ वरती. पहिले ह्या बाजूच्या इकडच्या त्या समोर 2 गुफा आहेत त्या बघू, आणि मग ती चढायला एक सीडी आहे अशी, असं याच्यावरून बांधलेली सीडी आणि दोरी आहे, तिच्यावरून जायला लागतं. ती शोधू पहिले आपण आणि मग जाऊ टोकावर. मग भेटू आपण त्या सीडीपाशी. माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात कठीण किल्ला. आत्तापर्यंत मी मोजलेत तर नाही, पण 35-40पर्यंत किल्ले झाले असतील, पण आत्तापर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण किल्ला म्हणजे हा चांदवड किल्ला. म्हणजे आत्ता आहे मी सोलो ट्रेकवर आणि मी वरती कसं आलो आहे माहिती आहे का. ह्या बाजूला इकडं चंद्रेश्वर मंदिर आणि तिकडून इकडं पायवाट शोधण्यासाठी. इथं किल्ल्याचे अवशेष वगैरे दिसले,
पायवाट एकदम वेळेनंतर दिसली, 1 ते 1.5 तासानंतर. आणि वरती येण्यासाठी हे दोरीच्या सहारे यायला लागतं. आता ह्या दोरीच्या सहाऱ्याने मी कसा आलो आहे मलाच माहीत, मी एकटा आहे त्याच्यामुळं. पण माझ्या आयुष्यातला तरी हा सर्वात कठीण ट्रेक होता आजचा. म्हणजे अजून वरती जायचं आहे पण सगळ्यात कठीण पॅच हा होता. बघा तुम्ही एकदा, हे इथून खाली उतरायचं आहे. इथून वर आलो आहे, वर येणं एक वेळ सोपं असतं पण खाली उतरणं कठीण आहे. आता बघू आपण कसं खाली जाऊ. ही दोरी तिथून अशी पूर्ण इकडपर्यंत बांधलेली आहे. मग आता इथून आपण वरती जाऊ. किल्ल्याचे अवशेष वगैरे तर दिसतात. इथं खाली तटबंदी होती, इथं पण तुम्हाला पायरी मार्ग दिसल. इथं भिंत जशी, आणि हा दरवाजा आहे, दरवाजा. आता इथून आपण वरती जाऊ आणि भेटू टॉपला डायरेक्ट. आत्ता आपण आहे चांदवडगडाच्या टॉपला. आणि मागच्या बाजूला तुम्हाला धोडप, सप्तशृंगीगड, साल्हेर, सालोटा वगैरे मगाशीच दाखवले. आता चांदवडगडाच्याच आपण पठारावर म्हणजे सर्वात उंच भागावर आलो आहे. आणि इथून तुम्हाला मागच्या बाजूचा व्ह्यू दाखवला धोडप वगैरेचा. आता ह्या बाजूचा दाखवतो. इकडे समोर कात्रा किल्ला आहे, तिकडे अंकाई टंकाई मनमाड, जे लासलगाव मनमाड माहीत असेल, तिथं अंकाई टंकाई मागं गेलो होतो आपण, तोच. इथून अंकाई टंकाई दिसतोय, कात्रा किल्ला दिसतोय. अजून बघू पुढचे किल्ले. आणि आता मी चांदवड किल्ल्याचा जेव्हा डिसेंट ट्रेक करत होतो, चांदवड किल्ल्याचा सर्वात कठीण पॅच, आणि तो पण आता मी सोलो होतो म्हणून अजून कठीण झाला, तो म्हणजे हा सीडीचा पॅच. इथून खाली उतरायचं होतं एकट्याला त्या दोरीच्या सहारे. पहिले तिथून थोडंसं लटकत लटकत सपोर्ट घेऊन विदाऊट एनी इक्विपमेंट, रॅपलिंग टाईप, तिथून उतरत पहिले यायचं दोरीला पकडून, आणि मग हे सीडी. पण जेव्हा तिथून मी उतरत होतो तेव्हाच आपला ट्रायपॉड वरतून पडला, बॅगीला अटकवलेला होता. आता ट्रायपॉडला ते साईडचे हुक नाही त्याच्यामुळं. आणि वरतून जेव्हा ट्रायपॉड तिथून पडला, त्याचं हे वरचं जे फोन होल्डर राहतं तेच तुटलेलं आहे. ते तुटलं, वरतून पडल्यावर तुटलं, आणि कुठं गेलं काय माहिती. ह्या दगडांमध्येच कुठंतरी पडलं आहे. आता याच्यात शोधण्यापेक्षा, कारण ते सापडणार पण, आणि त्याचा भुगा होताना मला स्पष्टपणे दिसलं होतं. आता भुगा शोधण्यापेक्षा विदाऊट कशातच आपला ट्रायपॉड, हे पाय इथून नट वगैरे ते निघून तुटला आहे पूर्ण. आता तो होल्डरचा नट येलाच आहे पण ते होल्डर पूर्ण तुटलं आहे. मग म्हटलं आता ते शोधण्यापेक्षा आपण डिसेंट झालेला जो मेन पॅच कठीण होता तो आपण इथून उतरलो आहे. आता इकडून परत आपण पायवाटे मार्गे खाली उतरू आणि मग जाऊ नाशिकला. नाशिक नाही, अजून आपल्याला हेच समोरचे इंद्राई, राजदेर, कोळदेर, धोडप वगैरे किल्ले करायचे. 6 दिवस 6 किल्ले होतात का बघू, आणि मग भेटू आपण खाली, आणि मग त्याच्या नंतर काय होतं बघू. सक्सेसफुल चांदवडगड ट्रेक नंतर आपण आलो आहे रेणुका मातेच्या दर्शनासाठी. हा समोरच आपल्या इथं चांदवडगड, आणि इथंच खाली रेणुका मातेचं मंदिर आहे. मग आता आपण तिथं जाऊ, दर्शन वगैरे घेऊ, आणि मग परत फिरू आपल्या नाशिककडे. तर आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊन आता मध्ये व्हिडिओ काढायचा म्हणजे विसरलो. इथं डायरेक्ट आता बसस्टँडवर आलो आहे, चांदवड बसस्टँडवर आहे. इकडं चांदवड बसस्टँड. आता आपण इथून निघू नाशिककडं आणि बघू परत आपण त्याच्यानंतर इकडं हा जो इंद्राई किल्ला आहे त्याला जाऊ. कारण आज आपण आपला चांदवड किल्ला केला, आपण 6 दिवस 6 किल्ले करू, आणि मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.